हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग. तर आज आहे थर्सडे आणि थर्सडे स्पेशल आम्ही आज करणार आहोत पुरणपोळी. तर मी केली आहे आधी पण, तरी पण खूप दिवसानंतर करते. फर्स्ट टाईम असं खूप दिवसानंतर मी पुरणपोळी करणार आहे. तर चला आपण बघूया की मी आज पुरणपोळी कशा प्रकारे करते आणि आज आपण काय काय करतोय. तर ते बघूया आज आपला दिवस कसा जातोय. तर मला जमती का पुरणपोळी करायला. तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघूया आपण काय काय असणार आहे या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. इथे मी चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ पाणी टाकून छान शिजून घेतली होती. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली कलरसाठी, ऑप्शनल आहे, ते टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. इथे मी टाकून घेतली होती हळद आणि छान अशी डाळ शिजून घेतली मी. डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकला. गूळ तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता, जास्त गोड लागत असेल तर जास्त गूळ टाका. तर इथे मी गूळ टाकून घेतला होता आणि जी शिजलेली डाळ होती त्यातली थोडीशी डाळ मी चण्याची डाळ काढून घेतली होती. डाळीचं पाणी पण काढलं होतं कट म्हणून, कटाची आमटी करायला. तर इथे डाळ छान, गूळ आणि डाळ छान शिजलेले आहेत. आता हे मी छान मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. त्याचबरोबर मी एका साईडला कांदा खोबरं आमटीची तयारी करत होते. कांदा भाजून घेतला होता, खोबरं भाजून घेतलं होतं, आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली होती. आता मी ते छान वाटून घेणार आहे. तसंच इथे पुरण मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायला मी विलायची, जायफळ, सुंठ आणि बडीशेप थोडीशी वाटून घेणार आहे. मिक्सरमधून बारीक पावडर करून घेणार आहे त्याची. इथे मी पुरण वाटलेलं आहे, पावडर झाली त्याची. आता जे पुरण वाटलं आहे त्याच्यामध्ये ती पावडर मी मिक्स करणार आहे. छान पुरण बघा मिक्सरमध्ये किती छान होतं. मी खूप झटपट करते त्यामुळं अशा गोष्टी मी ट्राय करते. मिक्सरमध्ये खूप छान वाटून होतं ते. चाळणीही आहे माझ्याकडे, पुरण यंत्र आहे, बट त्यात नाही करत मी. तर इथे मी पातेल्यात तेल गरम करत ठेवलं. ही मी आमटी बनवते आहे, कटाची आमटी. तर त्याच्यासाठी मी आता त्याच्यामध्ये लसूण छान घेतलेला आहे आणि तो लसूण सगळा ठेचून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तेलामध्ये. लसूण मस्त छान, टेस्ट खूप छान येते लसणाची, फ्लेवर खूप छान येतो असं लसूण टाकल्यावर. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कढीपत्ता असेल तर टाका. माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी कढीपत्ता नाही टाकला. आणि मग ते जे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ते वाटण टाकून घेतलं आहे. आता छान वाटण परतून घ्यायचं सगळं. आणि हे आहे ना, हे जे ते चण्याची डाळ होती जी मी काढून ठेवलेली, ती चण्याची डाळ होती, ती पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. आता ह्याच्यामध्ये मी घरगुती जो आपला रेग्युलर कांदा मसाला येतो, मी कुठले जास्त मसाले वापरले नाहीत, फक्त आपला जो रेग्युलर कांदा मसाला येतो तो टाकला होता आणि छान मसाला परतून घेतला होता तो. तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला खूप छान तेल सुटले. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान परत एकदा परतून घ्यायचं ते सगळं. मसाला परतून झाल्यावर त्याच्यामध्ये 4-5 असं छान आमसूल टाकायचे. आमसूलने टेस्ट खूप छान येते कटाच्या आमटीला. तर आमसूल टाकायचे आणि आपला जो चण्याची डाळ आपण जी वाटली होती तर ती चण्याची डाळ टाकायची. ती डाळ टाकून घ्यायची त्याच्यामध्ये पूर्ण. आता आपल्या इथे मसाला छान परतून झाला आहे. त्याच्यामध्ये जे आपण कटासाठी जे पाणी काढून ठेवलं होतं कटाचं म्हणजे हरभऱ्याच्या डाळीमध्ये जे पाणी होतं शिजवताना काढलेलं, गूळ टाकायच्या आधीचं ते पाणी इथे ॲड करायचं आहे आणि छान उकळी येऊन द्यायची त्याला. इथे रेडी झालेली आहे आपली कटाची आमटी मस्त अशी छान. आणि आता चला पुरणपोळ्या करूया आपण.
इथे माझी पुरणपोळी बघा किती छान फुगली आहे. इथे माझ्या सर्व पुरणपोळ्या बनून रेडी झाल्या होत्या. हे आहे आमचं जेवण, आजचं लंच. पुरणपोळी, कटाची आमटी, भात. हे काय आहे? काय? कशाची भाजी आहे? पुरणपोळी आमटी. तर आजचा हा लंचचा मेन्यू आहे. तर मी करते आता लंच. तुम्ही बघितलंच असेल, मस्त आज खूप दिवसानंतर पुरणपोळी बनवली. तर आता मी सर्वात आधी फिनिश करते, लंच करून घेते मी आणि सॉफ्टी आत्ता स्कूलवरून आली आहे. तर चला स्टे कनेक्टेड. बघूया आपण काय करतो आहे किंवा ब्लॉग एंड करावा लागतो मला. तर चला कनेक्टेड राहा. सॉफ्टी, पुरणपोळी कशी लागते? आवडली? तुम्ही बघितलं मी पुरणपोळ्या बनवल्या, छान फुगली होती माझी पुरणपोळी, खूप छान झाली होती. तर टेस्टला पण खूप छान होती. मी बनवते बट आता मी खूप दिवसानंतर बनवली ती पुरणपोळी. तर आम्ही मस्त छान लंच वगैरे केलं. त्याच्यानंतर थोडंसं रेस्ट केला. घरी सॉफ्टी पण स्कूलवरून आली होती, मग रेस्ट केला कारण तिला सकाळी लवकर जायला लागतं. 7 वाजता वगैरे ती जाते, 7-7:30 वाजता. तर त्याच्यानंतर आम्ही लंच वगैरे केलं, मग थोडा रेस्ट केला. सॉफ्टी नेहमीप्रमाणे छोटीशी नॅप घेतली. मग उठलो वगैरे, आवरलं आणि थोडंसं बाहेर जायचं होतं शॉपिंगला. तर ती शॉपिंग करून आलो. तर खूप काही म्हणजे शॉपिंग करायला गेल्यावर मला शूट नाही करता ना, कारण ऑलरेडी पावसाचं क्लायमेट होतं आणि त्याचसोबत छोटी मायशी सोबत होती. त्यामुळे मी काही बाहेरचं शूट केलं नाही आणि आम्ही आलेलो आहेत तर घरी. आणि तर हा होता माझा छोटासा व्लॉग, पुरणपोळी स्पेशल व्लॉग होता आजचा. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पुरणपोळी बनवायला येते का हेही मला कमेंट करून सांगा. खूप हार्ड असते म्हणतात, खूप हार्ड असतं, सगळ्या गोष्टी खूप पसारा होतो वगैरे, पण छान वाटतं करायला. कधीतरी केलं तर नक्कीच खूप छान वाटतं, फील छान येतं. आणि पुरणपोळी फुगत होती तसं मला खूप छान फील येत होता, खूप छान वाटत होतं. कारण ह्या आधी कधी केल्या नव्हत्या, मम्मीकडे कधी अशा गोष्टी करायची संबंधच आला नाही, कारण कधी किचनमध्ये गेलोच नाही. आणि त्याच्यानंतर आता लग्न झालं, सगळ्या गोष्टी शिकते, ट्राय करते, तर खूप छान वाटतं. तर फर्स्ट सेकंड टाईम मी केली असेल मे बी पुरणपोळी. फर्स्ट तर काय आठवत नाही मला कधी केली ती, पण केली होती नक्कीच. तर हा सेकंड टाईम मी ट्राय केला आणि छान झाली होती. तर असा होता माझा छोटासा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पुरणपोळी येते का हे पण सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.